हॅलो एव्हरीवन, वेलकम टू व्हर्टी क्लासेस. आता आपण काल आहे ना, काल आपण जो डेरिव्हेशन संपवला, आठवतं तुम्हाला डिस्प्लेसमेंटच्या वेळेस आम्ही त्या दोन जर ऑसिलेशन परफॉर्म करत असतील तर त्यांच्याशी रिलेटेड त्यांचं रिझल्टंट काय असेल किंवा त्यांचा फेज काय असेल. ओके, तर तिथं कंप्लीट केलेला. आज आपण त्याच्या पुढे जाऊयात. आजचा टॉपिक काय, टोटल एनर्जी विचारलेली आहे त्यांनी. ओके, जर एखादा ऑसिलेशन परफॉर्म करत असेल, एखादी बॉडी जर ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तर त्याचा टोटल एनर्जी म्हणजे त्याच्यावरती ॲक्ट होणारी टोटल एनर्जी किती असेल. ओके, तर ते करणार आहोत. तर आपण डिरेक्टली स्टार्ट करूया, त्याचं लेक्चर परत मोठं व्हायचं. तसे पण आज 2-3 जास्त डेरिव्हेशन घ्यायचे. ओके, तर समजा आता इथे एक इथे एक पाथ आहे, म्हणजे याच्यावरती तो ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे. तर हा एक मिड पॉईंट आहे. समजा हा आहे काहीतरी ओ. ओके, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डायग्राम दिली आहे, टेक्स्टबुकमध्ये काहीतरी वेगळी दिली असेल, इथे वेगळी दिली असेल, काही फरक नाही, फक्त कन्सेप्ट सेम आहे, नेमिंग वेगळी असेल. ओके, समजा हा काहीतरी ए पॉईंट आहे आणि हा काहीतरी बी पॉईंट आहे, आणि त्यानंतर ओ पासून तर इथे हा पॉईंट मी घेतो पी. ओके, म्हणजे तो ऑसिलेशन परफॉर्म करतोय ना जो पार्टिकल, तो पॉईंट पी पर्यंत आलेला आहे. ओके, पी पर्यंत पॉईंट आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके, तर त्याचं डिस्टन्स काय असणार, एक्स. ओके, म्हणजे इथून आहे तो मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशनला येतोय, काही कन्सिडर करा, फक्त आपण तो ऑसिलेशन परफॉर्म करतो एवढं लक्षात ठेवू. ओके, तर तो पी पॉईंटला आपण त्याला पकडलं म्हणजे होल्ड केलेलं नाहीये, जस्ट पी पॉईंटला त्याचं टोटल एनर्जी किती असणार आहे. ओके, तर हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो, 11th स्टँडर्डला झालंय. 11th स्टँडर्डला खूपसे कन्सेप्ट झाले त्याच्यामध्ये. ओके, टॉर्क काय असतो किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आत्ता घेतला, पण टॉर्क म्हणा किंवा कोनिकल पेंड्युलम कसा परफॉर्म करणार आहे किंवा बरेचसे आहेत, चार्जेस कसे फ्लो होतात, हे पण 11th स्टँडर्डला झालेलं आहे, मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये झालेलं आहे. आता नसेल झालं तर 11th स्टँडर्डचे बुक तुम्ही चेक करू शकता. ओके, तर ओ मेन पोझिशन आहे, मेन पोझिशन पासून तिथपर्यंत गेलाय, ॲट पॉईंट पी ला टोटल एनर्जी किती असणार हे आपण कॅल्क्युलेट करणार. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर आपण थोडीशी थेअरी लिहून घेणार आधी, मी तुम्हाला नोट्स देईलच, त्याच्यामध्ये पूर्ण प्रकारे हा डेरिव्हेशन सॉल्व्ह कसा केला हे दिलेलं आहे. ओके, तर टेक्स्टबुकमध्ये 2 प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. मुलांना कन्फ्यूज झालेले आहेत, मुलं तर कन्फ्युजन करून घेऊ नका. त्याच्यामध्ये वेलॉसिटीचा आपण जो स्टार्टिंगचा फॉर्म्युला घेतलेला बघा, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, SHMचा फॉर्म्युला होता, तो घेतलाय. आणि त्याच्याबरोबर आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो बघा, डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह काढून आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढलेला आहे इन टर्म्स ऑफ कॉस, तो पण घेतलाय. तर दोघांना सॉल्व्ह करत 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 शेवटला आन्सर आणलेला आहे. तो कॉस जरी घेतला नाही, आपण SHMचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतलेला, तो SHMचा फॉर्म्युला घेऊन जरी आपण सॉल्व्ह केलं ना, तरी डेरिव्हेशनला तेवढेच मार्क्स मिळणार आहेत आणि डेरिव्हेशन कम्प्लीट होणार आहे. ते कॉसची व्हॅल्यू उगाच घेऊन मुलांना कन्फ्यूज केली, तर तुम्ही कॉसची व्हॅल्यू घेणार नाही आहेत, मी जसं लिहून देईल तसंच लिहून घ्या तुम्ही. ओके, तर आता आपण डिरेक्टली स्टार्ट करूया. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता म्हणजे ह्या पॉईंटला, हा पी पॉईंट आहे, त्या पॉईंटला काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल ना. कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला असतो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर ना, हाफ एम व्ही स्क्वेअर. एम म्हणजे काय मास आणि व्ही म्हणजे काय वेलॉसिटी. आता तो SHM परफॉर्म करतोय ना, लिनियर SHM आहे, तर वेलॉसिटी काय असणार, स्टार्ट करू आपण. वेलॉसिटी काय असणार, ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तो SHM परफॉर्म करतोय, सर्वात पहिल्या लेक्चरला झालेलं आहे. SHM परफॉर्म करत असेल तर वेलॉसिटी काय असणार, ॲक्सेलरेशन काय असणार. ओके, तर तो SHM परफॉर्म करतोय, तो वेलॉसिटी आहे, तर कायनेटिक एनर्जी किती असणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजेच हाफ एम व्ही स्क्वेअर. व्हीची व्हॅल्यू काय ही ना, तर ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. म्हणजे आता मी डिरेक्टली करतो, इथे व्हीचा स्क्वेअर आहे ना, तर इथे ओमेगा आहे, तर ओमेगाचं पण काय येणार स्क्वेअर, आणि ह्या पूर्ण रूटचा स्क्वेअर निघून जाईल. समजते, ह्या पूर्ण रूटचा जर आपण स्क्वेअर केला तर रूट आणि स्क्वेअर दोन्ही निघून जातील आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. समजते, सिंपल मॅथ्स या 10th स्टँडर्डला झालेलं आहे. ओके, तर आता काय करूयात, हाफ एम ओमेगा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे कायनेटिक एनर्जी काय मिळेल, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस हाफ एम
ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. समजते काय केलंय? टोटल कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ एम व्ही स्क्वेअर. तर हाफ एम ओमेगा स्क्वेअर व्ही ची व्हॅल्यू पुट केली आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे. ही मिळाली कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट पी. ओके, तर याला पाहिजे तर नंबर 1 द्या. ओके, आता ही मिळाली कायनेटिक एनर्जी. आता त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे ह्या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी का असते? ओके, तर पोटेन्शियल एनर्जी का असणार आहे? तर पोटेन्शियल एनर्जी का असणार आहे? तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी स्टोअर्ड केलेली एनर्जी असते तीच ना. पण तुम्हाला एवढं लक्षात येते का पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असणार? ह्या पॉइंटला किती फोर्स ऍक्ट होतोय हे आपण कन्सिडर करणार. ओके, ह्या पॉइंटला किती फोर्स ऍक्ट होत आहे हा आपण कन्सिडर करणार. म्हणजे काय असणार? फोर्स ना. तर एक मिनिट, येस, फोर्सच आहे. तर ह्या पॉइंटला किती फोर्स असणार आहे? ह्या पॉइंटला किती फोर्स असणार आहे? तर ह्या साईडला फोर्स असणार आहे के एक्स आणि तो पण मायनस. का इथे असणार आहे? आपण सर्वात पहिले बघा SHM चा फॉर्म्युला केलेला स्टार्टिंगला की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. ओके, ह्या पॉइंटला फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट असतं. डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन काढली तर इज इक्वल टू कॉन्स्टंट येतो. ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, पण आपण इज इक्वल टू के घेतलेला आणि त्याच्याबरोबर मायनस साईन घेतलेली. का? कारण तो रिस्टोरिंग फोर्स आहे ना. रिस्टोरिंग फोर्स आहे म्हणजे टुवर्ड्स दी ओरिजिन ऍक्ट करतोय, म्हणून एफ इज इक्वल टू मायनस के एक्स घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचा काय फायदा झालाय? आपण अजून पोटेन्शियल एनर्जी काढलेली नाहीये. पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी या व्हॅल्यूज लागतात. ओके, तर फोर्स काय मिळणार आहे? पॉईंट पी ला मायनस के एक्स. ओके, तर त्याच्यानंतर आता हा जो पॉइंट आहे ओ पासून पी पर्यंत तो पार्टिकलने ट्रॅव्हल केलेला आहे ना. ओ पासून पी पर्यंत त्या पार्टिकलने ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे पार्टिकल पी काय होतं? हा पार्टिकल पी ला वर्क डन किती असणार आहे? पार्टिकल पी ला वर्क डन किती असणार आहे? एकदम स्मॉल असेल ना, छोटा पार्टिकल आहे. फक्त एका छोट्या पार्टिकलसाठी मी पूर्ण ओ पासून पी पर्यंतच नाही म्हणत आहे, मी फक्त पॉइंट पी ला वर्क डन किती असू शकतं? एकदम स्मॉल असेल ना. तर एकदम स्मॉल वर्क डन म्हणजे काय असतं? स्मॉल ना, तर वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे सर्वात स्मॉल वर्क डन आहे तर फोर्स पण स्मॉलच असणार. फोर्स सेमच असणार, डिस्प्लेसमेंट स्मॉल असणार. म्हणजे आता वर्क डन आहे, आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करतोय तर पोटेन्शियल एनर्जीसाठी पहिले एफ घेतलेला आहे. एफच्या बरोबर एफ फाइंड आउट केल्याच्या नंतर वर्क डन फाइंड आउट करतोय. ओके, तर वर्क डन ॲट पॉइंट पी किती असणार आहे? एकदम असेल ना इन्फायनेटेसिमली स्मॉल असणार. इन्फायनेटेसिमली स्मॉल म्हणजे खूपच लहान म्हणून आपण काय करतो? डेरिव्हेटिव्हमध्ये करतो किंवा DW म्हणून कन्सिडर करतो ना. तर वर्क डन जर खूप लहान आहे तर वर्क डन खूप लहान आहे तर त्याची डिस्प्लेसमेंट पण खूपच लहान झालेली असेल ना, म्हणून dx. फोर्स खूप लहान नाहीये, फोर्स तर तेवढाच लावलाय. पूर्ण पार्टिकल आणण्यासाठी पण तेवढाच फोर्स आहे आणि पूर्ण मास आणण्यासाठी पण तेवढाच फोर्स आहे. फक्त डिस्प्लेसमेंट लहान झाली आहे म्हणून वर्क डन लहान झालेला आहे. आता मग DW ॲज इट इज एफची व्हॅल्यू किती मिळाली? पाहिजे तर असं एफ लिहितो. एफची व्हॅल्यू किती होती? मायनस के एक्स. तर तो मायनस आणि मायनस के एक्स आणि इथे आला dx. ओके, परत सांगतो, हा फोर्स होता ना, हा फोर्स इथून मागे रिस्टोरिंग फोर्स येतोय. त्यानंतर वर्क डन इज इक्वल टू मायनस एफ dx. आता हा मायनस का आलेला आहे? हा पण रिस्टोरिंग फोर्सच आहे ना. ओके, समजतंय? तर इथे आला मायनस, तो मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाले. वर्क डन पण कुठे होते? टुवर्ड्स दी मीन पोझिशनच होते ना. वर्क डन इथून इथे येतो तर टुवर्ड्स दी मीन पोझिशनच वर्क डन होते, म्हणून मायनस घेतलेला आहे. तो मायनस आणि हा मायनस प्लस झालेला आहे. ओके, म्हणजे DW ची व्हॅल्यू काय मिळाली? DW इज इक्वल टू के एक्स dx. ओके, ही व्हॅल्यू मिळालेली आहे DW ची. म्हणजे ॲट पॉइंट पी डी काय बोलतोय? वर्क डन किती असेल? ॲट पॉइंट पी वर्क डन किती असेल? खूपच लहान असेल, एकदम इन्फायनिटेसिमली स्मॉल. मग पॉइंट ओ पासून पॉइंट पी पर्यंत पूर्ण ट्रॅव्हल करण्यासाठी किती वर्क डन लागलं असेल? किंवा ती पूर्ण बॉडी मेन पोझिशन पासून पॉइंट पी पर्यंत नेण्यासाठी किती वर्क डन लागलं असेल? तर टोटल वर्क डन असणार ना. समजते? हा छोटा वर्क डन होतं, हे छोटं एकदम पॉइंट पी ला वर्क डन किती असेल? एकदम स्मॉल अमाऊंट ऑफ असणार आहे. तर
ओ पासून पी पर्यंत तो पार्टिकल किंवा ती बॉडी नेण्यासाठी किती वर्क डन लागलेला असेल तर ते आपण कॅल्क्युलेट करणार. तर टोटल वर्क डन असेल ना. टोटल वर्क डन म्हणजे काय, समजा आता इथे पी पॉईंट आहे, पी पॉईंटचं वर्क डन एवढं आहे. त्यानंतर इथे पण मी परत एक छोटा पॉईंट घेतला, परत इथे एक छोटा पॉईंट आहे, इथे लहान, स्मॉल 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 असे करता करता खूप आहेत ना, तिथे खूप पार्टिकल असतील, तर त्या सगळ्यांची मला ॲडिशन करावी लागणार आहे. तर ॲडिशन म्हणजे काय, तुम्ही म्हणाल समेशन, समेशन तर आहे, तुम्ही समेशन पण वापरू शकता, पण याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन वापरणार आहोत. म्हणजे काय, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के एक्स डी एक्स. ओके, इंटिग्रेशन पण काय करतं, छोट्या छोट्या अमाऊंटला ॲड करून एक मोठी व्हॅल्यू बनते. मोठ्या व्हॅल्यूला स्मॉल पार्टमध्ये कट केलं तर डेरिव्हेटिव्ह, स्मॉल पार्टमध्ये कट केलेल्या व्हॅल्यूजला ॲड केलं तर इंटिग्रेशन. ओके, आता इंटिग्रेशन तर करणार आहोत. इंटिग्रेशन कुठून, वर्क डन कुठलं आहे, टोटल वर्क डन आहे ना. तर टोटल वर्क डन का असणार, 0 पासून डब्ल्यू, टोटल वर्क डन, टोटल वर्क डन 0 पासून डब्ल्यू पर्यंत. आणि त्याच्यानंतर इथे काय असणार, कुठपासून कुठपर्यंत वर्क डन, मीन पोझिशन पासून पी पर्यंत, पी पर्यंत. पण मी इथे पी नाही लिहिणार, मी इथे लिहिणार एक्स, कारण कुठपर्यंत ट्रॅव्हल केलंय, एक्स पर्यंत ट्रॅव्हल केलंय ना. म्हणजेच इंटिग्रेशन कुठून करणार, ओ पासून, ओ काय बोलतो, 0 पासून एक्स पर्यंत एवढंच तर ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, आणि आपल्याला त्या डिस्टन्स मधलं वर्क डन फाइंड आउट करायचे ना, म्हणून इंटिग्रेशन केलं. 0 पासून एक्स पर्यंतचं जेवढं डिस्टन्स आहे किंवा जेवढं डिस्प्लेट झालेली आहे ती व्हॅल्यू, त्याच्यामध्ये किती वर्क डन झालेलं आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. ओके, आणि इथे डी डब्ल्यू, आता डी डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, इंटिग्रेशन काय असणार आहे, डब्ल्यू इज इक्वल टू आता लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं. आता तुम्ही म्हणाल की सर इथे डब्ल्यू आलाय, आम्ही लास्ट टाइम बघा डी टी केलेलं, डी टीचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, डेरिव्हेटिव्ह बोलतोय मी, डी टीचं इंटिग्रेशन काय होतं, टी, तसं डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन काय असणार, डब्ल्यू. तर तुम्ही म्हणाल स्मॉल डब्ल्यू यायला पाहिजे ना. ओके, चल स्मॉल डब्ल्यू लिहितो पाहिजे तर मी स्मॉल डब्ल्यू, आणि लिमिट्स कुठपासून आहेत, कॅपिटल डब्ल्यू आणि 0. ओके, इज इक्वल टू के तर कॉन्स्टंट आहे, त्याला कॉन्स्टंटच राहू दे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, सॉरी इंटिग्रेशन काय असणार आहे, x²/2, त्याचे पण लिमिट्स कुठपासून आहे, 0 पासून एक्स पर्यंत लिमिट्स आहेत. ओके, आता लिमिट्स कसे पुट करतो इंटिग्रेशनमध्ये, पहिले ओरिजिनल किंवा हायर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट पुट करायचं. म्हणजे आता ह्या डब्ल्यूच्या जागी हा डब्ल्यू पुट करणार, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू मायनस ह्या डब्ल्यूच्या जागी ही व्हॅल्यू पुट करणार. ही व्हॅल्यू किती, 0, म्हणजे डब्ल्यू मायनस 0 काय आहे, 0च, इज इक्वल टू इथे आला केच्या नंतर हायर लिमिट पुट करणार, मग लोअर लिमिट पुट करणार. हायर लिमिट तर एक्सच आहे, तो एक्सच्या ठिकाणी एक्स टाकला तरी x² येणार आहे, डिवायडेड/2 मायनस के काय दोघांना मल्टिप्लाइड येते ना, किंवा के तुम्ही डिरेक्टली एका वेळेसच कॉमन घेऊ शकता, चालेल. पहिले के कॉमन घ्या आणि लिमिट्स पुट करा. ओके, त्यानंतर 0 पुट केला तर 0/2 म्हणजे 0²/2, इथं व्हॅल्यू 0च येईल. म्हणजे इथे काय आलं, डब्ल्यू इज इक्वल टू के, इथे x² डिवायडेड/2. ओके, हे मिळालं टोटल वर्क डन फ्रॉम पॉइंट ओ टू पी. म्हणजे ओ पासून पी पर्यंत ट्रॅव्हल केल्यावर टोटल वर्क डन किती मिळेल, ते एवढं मिळालेलं आहे. आता वर्क डन हे कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. ओके, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन असणार आहे. ओके, वर्क डन इज ऑलवेज, मी तुम्हाला सांगितलं ना 11th स्टँडर्डला झाले ते, वर्क डन इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आता कळालं आपण वर्क डन का काढलं, कारण वर्क डन जर फाइंड आउट केलं तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळणार आहे, म्हणून आपण वर्क डन फाइंड आउट केलेलं आहे. तर वर्क डनचा तर फॉर्म्युला मिळाला, म्हणजे एवढा आहे, तर ती व्हॅल्यू पुट करा. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय येईल, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू किती येणार, kx². मी डिरेक्टली पोटेन्शियल एनर्जीच लिहितो, मग kx²/2. आता इथे कायनेटिक एनर्जी मिळालेली, इथे नंबर 2 द्या, इथे मिळाली पोटेन्शियल एनर्जी. आता
पुढे जाऊयात आपण. आपल्याला टोटल एनर्जी सांगितलेली आहे ना, तर टोटल एनर्जी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, तर आता कायनेटिक एनर्जी किती मिळालेली आपल्याला बघा, ही मिळालेली हाफ एम ओमेगा स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, मायनस इथे आपण एक व्हॅल्यू पुट करायची राहिली आहे. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, के बाय एम असतो ना, ओमेगा इज इक्वल टू के बाय एम असतो. तर ती व्हॅल्यू पहिले पुट करून घेऊ आणि मग पुढे लिहायला चालतो. इथे नंबर 2 नका देऊ, नंबर 2 नंतर द्या. आठवते ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, के बाय एम असतो. ओमेगा म्हणजे काय होता, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ना, तर के ची व्हॅल्यू काय येईल, के ची व्हॅल्यू काय येईल, एम ओमेगा स्क्वेअर. ही के ची व्हॅल्यू एम ओमेगा स्क्वेअर ह्याच्यात पुट करा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती मिळाली, के ची व्हॅल्यू काय केली, एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2, ह्याला नंबर 2 द्या. ओके, ह्याला नंबर 2 दिला आपण. आता पुढे काय करणार, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर आता कायनेटिक एनर्जी आत्ता पुट करा, काय असते, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, हाफ ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, हाफ ओमेगा हाफ एम हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. समजते, हाफ म्हणजे काय, हा डिनॉमिनेटरचा 2 आहे ना, फक्त त्याला पुढे घेतलेला आहे. तर 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ती व्हॅल्यू मिळाली. आता इथे बघा, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस, तर हे दोन्ही कॅन्सल होतील ना, आणि टोटल एनर्जी किती मिळेल दिसते का तुम्हाला, टोटल एनर्जी किती असणार आहे, टोटल एनर्जी इज इक्वल टू असेल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, म्हणजे ॲट पॉइंट पी टोटल एनर्जी किती असणार आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आता त्यानंतर त्यांनी अजून व्हॅल्यूज पण पुट करून दिलेल्या आहेत, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2πn असते ना, आपण लास्ट लेक्चरला केलं, n इज इक्वल टू 1/t असतो. मग ओमेगा जर पाहिजे आपल्याला, तर n ला काय केलं, 2π ने मल्टिप्लाय केलेलं तर आपल्याला ओमेगा मिळत असतं. तर ओमेगा इज इक्वल टू 2πn पण पुट करू शकतो, किंवा 2π/t पण पुट करू शकतो, कारण n काय असतो 1/t, तर n च्या ठिकाणी 1/t पुट केलंय. ओके, तर ही व्हॅल्यू तुम्ही इथे पण पुट करू शकता, म्हणजेच टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर आहे ना, तर ओमेगा स्क्वेअर त्याच्या जागी तुम्ही 2π/2πn स्क्वेअर ए स्क्वेअर हे पण पुट करू शकता. म्हणजे काय येईल, हाफ एम 2π चा स्क्वेअर ना, सॉरी 2 चा स्क्वेअर किती येईल, 4π चा स्क्वेअर n चा स्क्वेअर ए चा स्क्वेअर. म्हणजेच टोटल एनर्जी किती मिळाली, हाफ म्हणजे हा 2 कॅन्सल होईल, 2 1 जा 2 2 जा. ओके, तर काय राहील 2m पाय स्क्वेअर n स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, तर ही मिळाली टोटल एनर्जी. ओके, टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ फ्रीक्वेन्सी, इन द फॉर्म ऑफ एम्प्लिट्यूड, ओके, इन द फॉर्म ऑफ मास. आणि त्यानंतर जर टोटल एनर्जी इन द फॉर्म ऑफ किंवा इन द टर्म्स ऑफ टाइम सांगितलेला असेल, तर तुम्ही काय करणार, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम पाय स्क्वेअर. आता इथे बघा n आहे ना, n च्या ठिकाणी काय टाकू शकतो आपण, n इज इक्वल टू 1/t असतो ना. जर त्यांनी सांगितलेलं असेल की टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ t फाइंड आउट करा, तर काय करणार, या n च्या ठिकाणी 1/t टाका. तर n च्या ठिकाणी 1/t, तर n चा स्क्वेअर आहे, तर t चा पण स्क्वेअर होईल, आणि इथे राहिला a स्क्वेअर. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन मिळू शकतात. म्हणजे जर न्यूमरिकल सॉल्व्ह करायला दिले असतील आणि फ्रिक्वेन्सी दिली असेल तर ही व्हॅल्यू वापरणार, जर टाइम पिरियड दिला असेल तर ही व्हॅल्यू वापरणार. ओके, म्हणजे तुम्हाला समजतंय टोटल एनर्जी काय असेल ॲट पॉइंट पी एवढी असणार आहे. तुम्ही इथपर्यंत ठेवलं तरी चालणार आहे, पण ते मार्क्स पूर्ण नाही मिळणार. टोटल एनर्जी इथे मिळेल, पण इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी आणि इन टर्म्स ऑफ टाइम फाइंड आउट करावं लागेल ना. ओके, तर तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह करणार. ओके, समजले, लिहून घ्या. ओके,
तर आता पुढचा टॉपिक काय आहे? पुढचा टॉपिक एक छोटासा टॉपिक आहे की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मेन पोझिशनला किती असेल आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती असेल. ओके, तर आपण आता स्टार्ट करूयात. तर मेन पोझिशनला किती असेल आणि एक्स्ट्रीम पोझिशनला किती असेल तर कायनेटिक एनर्जी. ओके, तर कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला होता? आता केलं ना आपण हाफ एम व्ही स्क्वेअर, तर त्याच्या डिरेक्टली आपण व्हॅल्यू पुट करू. हाफ एम व्ही स्क्वेअर होता ना, तर व्ही ची व्हॅल्यू काय होती? ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही होती कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी काय होती? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. असंच काहीतरी होतं बघा. आपण वर्क डनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली. ओके, वर्क डनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आणि त्याच्यावरून आपण या व्हॅल्यूज मिळालेल्या होत्या आपल्याला. बरोबर आहेत ना? येस, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असेल ते फाइंड आउट करू. तर मेन पोझिशनला म्हणजे समजा आता मी इथे जर एखादी डायग्राम ड्रॉ केली मेन पोझिशनला आणि हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे ओ ए आणि बी. ओके, तर मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट मेन पोझिशनला एक्स किती असतो? एक्स इज इक्वल टू 0 असतो ना. इथून आता त्यांनी स्टार्ट नाही केलं तर मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते किंवा मेन पोझिशनला एक्स किती असतो? 0. 2 लेक्चरला झालंय आपलं. ओके, तर एक्स ची व्हॅल्यू काय? 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी किती येईल? कायनेटिक एनर्जी हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू पुट करणार? 0. 0चा स्क्वेअर 0च येणार आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस 0. तर तो निघून गेला, राहिला फक्त ए स्क्वेअर. तर मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी असेल एवढी, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. मी हे का करायला सांगतो? ह्या व्हॅल्यूज ना देऊन सम सॉल्व्ह करायला सांगितलेले असतात की ॲट द मेन पोझिशन द कायनेटिक एनर्जी इज दॅट. तर मुलाच्या डोक्यात काय येतं? अरे मेन पोझिशनला आहे म्हणजे तो मूव्ह नाही केलाय. जर तो मूव्हच नाही केला तर त्याची एनर्जी कशी काय असणार आहे? तसं नाही. मूव्ह नाही केला तर डिस्प्लेसमेंट नाही पण ॲम्प्लिट्यूड तर असेलच ना. ओके, तर कायनेटिक एनर्जी किती असेल? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि त्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशनला किती असेल? एक्स्ट्रीम पोझिशनला तर आता एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स किती असतो? ए ना. मॅक्झिमम तो कुठपर्यंत ट्रॅव्हल करतो? मॅक्झिमम सर्वात जास्त मॅक्झिमम तो कुठपर्यंत ट्रॅव्हल करतो? त्याचं जेवढं ॲम्प्लिट्यूड आहे तिथपर्यंत ना. म्हणजे हा इथपर्यंत ट्रॅव्हल करू शकतो ना एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत. आणि एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत एकदम लास्टला व्हॅल्यू काय असते एक्सची? ए इज इक्वल टू ना ए म्हणजे प्लस और मायनस लिहितो आपण. इथे लिहितो प्लस और मायनस ए. पण आता आपण सध्या फक्त एकच एक्स्ट्रीम पोझिशन कन्सिडर करत आहोत म्हणून ए कन्सिडर केलं. तर मॅक्झिमम एक्सची व्हॅल्यू किती असते? ए. कारण मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ए असते, त्यापेक्षा जास्त तर नसतं. तर मॅक्झिमम किती असणार? ए. तर ती व्हॅल्यू पुट करा. तर कायनेटिक एनर्जी मग किती असणार? कायनेटिक एनर्जी काय? हाफ एम ओमेगा स्क्वेअर. आता इथे एक्सची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही? ए. तर एचा स्क्वेअर मायनस इथे पण काय येणार? एचा स्क्वेअर म्हणजे इंटू 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? 0. समजते? कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनला किती आहे आणि कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला किती आहे. समजते तुम्हाला? कायनेटिक एनर्जी मेन पोझिशनला किती असेल आणि कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला किती असणार आहे. जरा लॉजिक लागतो तुमच्या डोक्यात. हा पार्टिकल इथे गेलाय आणि इथून परत मागे येतोय म्हणजे त्या पोझिशनला थांबून मागे येतोय ना. मग त्या पोझिशनला थांबलाय म्हणजे कायनेटिक एनर्जी किती असणार? 0. थांबलाय ना म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी थांबला असेल एक्स्ट्रीम पोझिशनला तरी पण 0च असणार. ओके, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? ए. मॅक्झिमम ए पर्यंत ट्रॅव्हल करेल ना तो, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड पर्यंत. आता पोटेन्शियल एनर्जी मीनला किती असेल? ओके, पोटेन्शियल एनर्जी मीनला आपले व्हॅल्यूज काय असतात? एक्स इज इक्वल टू 0. तर ती व्हॅल्यू पुट करा. तर पोटेन्शियल एनर्जी पण किती मिळेल? डिरेक्टली 0च मिळेल. पोटेन्शियल एनर्जी पण डिरेक्टली 0च मिळेल कारण एक्सच्या ठिकाणी तुम्ही 0 टाकाल. 0 इंटू ही पूर्ण व्हॅल्यू 0. आणि एक्स्ट्रीमला किती मिळेल? तर एक्स्ट्रीम म्हणजे काय असते? एक्स इज इक्वल टू ए. ओके, तर एक्सच्या ठिकाणी ए व्हॅल्यू पुट करा. तर पोटेन्शियल एनर्जी किती मिळणार मग तुम्हाला? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. तर तुम्हाला हे मिळणार आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात येते का की पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीमला जेवढी असते तेवढी कायनेटिक एनर्जी मेनला असते. ओके, समजते? पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीमला जेवढी असते तेवढी कायनेटिक एनर्जी मेनला असते. कायनेटिक एनर्जी जेवढी एक्स्ट्रीमला असते तेवढी पोटेन्शियल एनर्जी मेनला असते. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालणार आहे. म्हणजे एका पॉईंटला कुठली तरी व्हेलॉसिटी कुठली तरी एनर्जी 0 असते
मेन पोझिशनला कुठली तरी एनर्जी 0 असते, एक्स्ट्रीमला पण कुठली तरी एनर्जी 0 असते. मग ती कुठली असणार आहे ती याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, हे लिहून घ्या. एक मिनिट ग्राफ राहिले ना आपले, मग ग्राफ राहिले, ग्राफ दिले टेक्स्टबुक मध्ये. ओके, तर आता ग्राफ राहिलेला आहे आपला. तर ह्या लाईनवर परफॉर्म करतोय ना ऑसिलेशन, तर आपण कायनेटिक एनर्जीचा ग्राफ काढूयात आणि पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काढूयात. ओके, दोघांचा ग्राफ डिरेक्टली काढूया. ओके, पाहिजे तर मी हे थोडंसं रफ करतो. ओके, आणि इथे आपण परत लिहूयात एक्स्ट्रीम पोझिशनला x इज इक्वल टू a असतो, तर पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. ओके, ही असेल पोटेन्शियल एनर्जी. तर तुम्ही हे तर लिहिणार आहात. आता राहिला ग्राफ. ओके, त्यांनी ग्राफ दिलेला आहे, तर आपण चालू करूया इथून स्टार्ट करू. ओके, तर आता कायनेटिक एनर्जी बघा, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती आहे, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे आणि एक्स्ट्रीम पोझिशनला 0 आहे. म्हणजे आपण इथे काढण्यापेक्षा कायनेटिक एनर्जीचं इथून काढूया, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. ओके, तर आता इथे समजा एक्स्ट्रीम पोझिशन आहे, सॉरी इथे मीन पोझिशन आहे, इथे एक्स्ट्रीम पोझिशन आहे ना. इथे तर तुम्ही काय करणार, राऊंडर घेणार आहात. राऊंडर घेतल्यावर मीन पोझिशनवर राऊंडर ठेवणार तुम्ही आणि असा एक राऊंड काढणार आहात इथपर्यंत. म्हणजे आता मला इथं बसत नाहीये, असा एक राऊंड काढणार इथपर्यंत, म्हणजे ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून या एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत राऊंडरने यूज करणार आहात तुम्ही. तर मीन पोझिशन आहे, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी असते मॅक्झिमम, एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी असते 0. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला 0 आणि मग ग्रॅज्युअली अशी वाढते. ओके, म्हणजे बघा एक्स्ट्रीम पोझिशन ही आहे, मीन पोझिशन ही आहे. मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे बघा, मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे आणि तिथून परत खाली येते आणि 0 होते. ओके, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी, हा कायनेटिक एनर्जी आहे, इथे पाहिजे तर कायनेटिक एनर्जी लिहू शकता आणि इथे पण पाहिजे तर कायनेटिक एनर्जी लिहू शकता, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. ओके, कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू पण लिहू शकता, ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ना, तर हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इथे लिहू शकता आणि इथे कायनेटिक एनर्जी 0, इथे पण कायनेटिक एनर्जी 0 आहे, सॉरी. ओके, तर कायनेटिक एनर्जी 0 आहे. तर 0 पासून एक्स्ट्रीम पर्यंत मीन पर्यंत जाताना मॅक्झिमम झाली पाहिजे. ह्याच्यापेक्षा मॅक्झिमम होणारच नाही ना, ए काय असतो मॅक्झिमम असणार ना व्हॅल्यू एची, ह्याच्यापेक्षा पुढे तर जाणार नाही. ओके, तर ह्याच्यापेक्षा पुढे नाही जाणार, तर इथे तर ह्याच्यापेक्षा नंतर परत खालीच येईल 0ला, मग परत कायनेटिक एनर्जीला आला, परत मीनला जाईल, म्हणजे परत काय होईल, परत मीनला जाईल, परत आणि असंच पाथ फॉलो करत राहील. ओके, म्हणजे मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 असेल, मग मीनला गेला आणि त्यानंतर परत एक्स्ट्रीमला आलेला आहे. मग आता पोटेन्शियल एनर्जी काय असेल किंवा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काय असणार आहे. ओके, तर पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काय असेल बघा, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय होते, एक्स्ट्रीमला हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आणि मीनला किती होती 0. तर आता बघा इथे मीन पोझिशन आहे ना, तर इथे मी डिरेक्टली पोटेन्शियल एनर्जी लिहूनच ठेवलेली आहे. पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि मॅक्झिमम कधी आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. तर मी काय करणार, ह्यालाच फक्त पुढे फ्लो करणार आणि ह्यालाच फक्त पुढे फ्लो करणार. ओके, आता तुम्हाला समजतंय काय करतोय मी, पोटेन्शियल एनर्जी ग्रॅज्युअली इन्क्रीज होतीये कुठपर्यंत, एक्स्ट्रीम पोझिशनला. कारण हे बघा ही पोझिशन आहे ना, ही पोझिशन कायनेटिकची मीन पोझिशन आहे, पण मॅक्झिमम व्हॅल्यू किती त्याची, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आणि एक्स्ट्रीमची पण मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे पोटेन्शियल एनर्जीसाठी, हाफ m ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मी जर ही लाईन इथे स्ट्रेट ड्रॉ केली तर इथे पण तेवढीच व्हॅल्यू असणार आहे आणि ही स्ट्रेट ड्रॉइंग केली तर इथे पण तेवढीच व्हॅल्यू असणार आहे. ओके, समजतंय. म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन जेवढी आहे तेवढीच पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे, म्हणजे हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आणि इथे पण तेवढीच असणार आहे. आता इथे जागा नाही तर मी लिहित नाही, पण इथे जेवढी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे तेवढीच इथे असणार आहे. समजतंय. इथे मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे कायनेटिक एनर्जीची, तेवढीच व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीची पण असणार आहे, म्हणून आपण ग्राफ असा ड्रॉ केलेला आहे. ओके, आता इथे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू किती आहे, 0, इथे 0 आहे,
मग इथेच ह्याच पोझिशनला पोटेन्शियल एनर्जीची पण व्हॅल्यू किती असणार आहे? 0. जशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तसं आपण ग्राफ प्लॉट केलेला आहे. ओके, समजते काय केलं? व्हॅल्यू अशी इंक्रीजिंग येणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनला आणि त्यानंतर मीन पोझिशनला 0च असणार आहे. ओके, आणि तुम्ही जर टेक्स्टबुक रेफर करायला जाल ना तर टेक्स्टबुकमध्ये खूप एक्सप्लेन जास्त नाही केलं आणि मुलं कन्फ्यूज जास्त होतात. आपण काय करूया, ह्याच वेने जाऊ आणि डायग्राम ड्रॉ करणार आहोत. ओके, समजलेलं आहे? मे बी टेक्स्टबुकमध्ये अजून ही व्हॅल्यू दिलेली आहे, असं एखादी असं एक्सटेंड केलेलं आहे. आता स्ट्रेट लाईनमध्ये दिले आहे टेक्स्टबुकमध्ये का ह्या पॉईंटला आणि ह्या पॉईंटला व्हॅल्यू किती असणार? तर ह्या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची ॲडिशन होईल. ह्या पॉईंटला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू ॲडिशन करून किती असेल हे विचारलेलं आहे. एवढं फक्त टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही काय करणार आहात, हे लिहून घेणार आहात आणि हा ग्राफ मी सांगितलं तसंच प्लॉट करणार. पहिले कायनेटिक एनर्जीचा ग्राफ असेल, मग पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ असेल आणि ह्या डिनोशन्स इम्पॉर्टंट असतात. लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा टॉपिक आहे सिम्पल पेंड्युलम. ओके, त्याचं पण डेरिवेशन आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. तर सिम्पल पेंड्युलम असेल ना, तर सिम्पल पेंड्युलम जर मी असा आता पकडलेला आहे आणि तो असा ऑसिलेट करत आहे, तर त्याचा टाईम पिरियड किती असेल? तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग तुम्ही म्हणाल की ते जर आम्ही कॅल्क्युलेटच करणार, ते तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये डिरेक्टली त्यांनी सांगितलेलं असेल की या पेंड्युलमचा टाईम पिरियड किती असेल तो फाइंड आउट करा. तर तो कसा करणार? त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे आणि तो फॉर्म्युला कशावरून मिळेल आपल्याला? या डेरिव्हेशन. ओके, तर आपण डिरेक्टली डेरिव्हेशन स्टार्ट करूयात. डेरिव्हेशन खूप इझी आहे पण थोडंसं ट्रिकी आपण म्हणतो ना तसं, आणि खूप लेंथी असणार आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला नोट्स देऊ ना त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे. ओके, तर डिरेक्टली स्टार्ट करू आपण की हा एक पेंड्युलम आहे, हा इथे हिंजला आहे, इथे लटकवलेला आहे आणि इथून त्याला एक छोटासा फोर्स लावलेला आहे. ओके, एक छोटासा फोर्स लावलेला आहे. तर त्या फोर्सने तो इथे आला आहे आणि इथून तो आता ऑसिलेट करणार आहे. इथून तो इथे जाईल, परत परत असं ऑसिलेट करत 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 मग मी परत मेन पोझिशनला येईल. म्हणजे इथून मी त्याला फोर्स लावला आहे, तर त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्स किती असणार आहे? सर्वात पहिले तर त्याचा एक वेट असेल, बॉब आहे ना तो एक, तर त्या बॉबचा वेट असेल mg. आता समजा मी त्याला तिथे थोडंसं शिफ्ट केलेलं आहे, म्हणजे वेट काय असणार आहे? वेट तर काय असतं ऑलवेज वर्टिकली डाऊनवर्ड. ओके, तर डाऊनवर्ड ॲक्ट करत असतं आणि हा थोडा टिल्ट आहे. तर मी काय करणार, त्या फोर्सचे दोन कंपोनंट तयार होतील ना. डायनामिक्समध्ये पण आपण केलं आहे आणि डायनामिक्सचं थोडा 11th स्टँडर्डला झाले. ओके, तर mg दोन कंपोनंटमध्ये शिफ्ट होणार, आय मीन कट होणार, साइन थिटा आणि कॉस थिटा. आणि कॉस कुठे असतो? जिथे अँगल असतो तिथे कॉस असतो, एवढं लक्षात ठेवा. इथे थिटा आहे म्हणून इथे पण थिटा आलेला आहे, कारण ही लाईन आणि ही लाईन एकामेकाला पॅरलल आहे, तर हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. ओके, आता हे 9वी-10वीचं लेक्चर आहे. ओके, तर mg आणि mg इथे व्हॅल्यू ही साइन थिटा कॉस थिटा, जिथे कॉस थिटा आहे तिथे कॉस झालेला आहे आणि हा साइन. म्हणजे मी इथे जर शिफ्ट केलं ना त्याला, इथे मी थोडासा जो फोर्स लावतोय ना, तर परत मागे येतोय तो बॉब. तो मागे कुठल्या फोर्समुळे येतोय? mg साइन थिटामुळे. मग mg साइन थिटा आपण कन्सिडर करणार ना, तर त्याला निगेटिव्ह कन्सिडर करणार. का? कारण तो रिस्टोरिंग फोर्स आहे ना, त्या बॉबला परत मागे आणतोय मेन पोझिशनपर्यंत, त्याला निगेटिव्ह कन्सिडर करणार. ओके, तर आपण डिरेक्टली स्टार्ट करूया. तर वेट आहे mg. ओके, तर त्याच्यानंतर रिस्टोरिंग फोर्स आपण जो कन्सिडर करणार आहोत, तर तो फोर्स किती असणार आहे? मायनसमध्ये. म्हणजे डिरेक्टली आपण स्टार्ट करूया. फोर्स इज इक्वल टू मायनस mg साइन थिटा. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते? तो टुवर्ड्स दी मीन पोझिशन ट्रॅव्हल करतोय आणि तो फोर्स इथे मिळालेला आहे. म्हणजे आपण तो कन्सिडर केलेला आहे. आपण जो फोर्स लावला आहे त्याच्यापासून तो रिस्टोरिंग फोर्स परत मागे येत आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण. पुढे गेल्याच्या नंतर जो फोर्स आपण त्यांना लावलेला आहे, जो फोर्स आपण त्या बॉबला लावलेला आहे, तो फोर्स किती असणार? किंवा तो फोर्स जाऊ द्या, फोर्स म्हणजे किती असतो? फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ॲक्सेलरेशन ना. तर तो फोर्स असणार, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे मी तो फोर्स लावला, मास इंटू ॲक्सेलरेशन, तो फोर्स लावला आणि मी सोडला, तर त्याच्यानंतर मागे परत येणारा फोर्स कुठला आहे? मायनस mg साइन थिटा. म्हणजे मी जेवढा फोर्स लावतोय तेवढाच फोर्सने तो मागे येतोय ना. मी लावलेला फोर्स कुठला आहे? ma, आणि तो मागे येणारा फोर्स कुठला आहे? मायनस mg साइन थिटा. मायनस कशासाठी? फक्त टुवर्ड्स दी मीन पोझिशन ट्रॅव्हल करतोय. म्हणजे मी जेवढा फोर्स लावला आहे तेवढाच फोर्सने तो मागे येतोय. म्हणजे मी लावलेला फोर्स आणि मागे येणारा फोर्स सेमच आहेत ना, दोघांना इक्वेट करा. नंबर 1
नंबर 2 तर मी डिरेक्टली इक्वेट करतो एम ए इज इक्वल टू मायनस एम जी साईन थीटा. ओके, डेरिव्हेशन कसं सॉल्व करते ते बघा. थेरी तुम्हाला सांगितलेलीच आहे, मी थेरी तुम्हाला सांगतोच आहे आणि टेक्स्टबुकमध्ये पण थेरी आहे. आम्ही जेव्हा नोट्स देऊ त्याच्यामध्ये प्रॉपर मॅनरमध्ये लिहिलेलं आहे हे डेरिव्हेशन, आणि तुम्ही एक्झामला पण तसंच लिहिणार आहे. फक्त डेरिव्हेशन लिहायचं कसं ती कन्सेप्ट लिहून घेऊ. ओके, किंवा समजून घेऊ. तर एम आहे इज इक्वल टू एम जी. एम मास दोघांमध्ये सेम आहे, कारण बॉब तर सेमच आहे ना, मास तर सेम असणार, तर मास कॅन्सल झालं तर राहिलं का ए इज इक्वल टू मायनस जी साईन थीटा. आता समजा मी जो फोर्स लावला आहे ना तो खूप लहान अँगलला लावलेला आहे. लहान अँगल म्हणजे हा जो थीटा आहे ना हा खूपच लहान आहे, खूप खूप लहान, इन्फायनिटेसिमली स्मॉल येतो, खूप लहान आहे. म्हणून काय करणार, कन्सिडर साइन थीटा इज इक्वल टू किंवा अप्रॉक्सिमेटली थीटा. म्हणजे साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे ना ती आपण डिरेक्टली ॲज अ थीटा कन्सिडर करतो. का, कारण साइन जो थीटा आहे तो खूपच लहान, खूप लहान असल्यामुळे डिरेक्टली साइन थीटाला आपण थीटा कन्सिडर करतो. म्हणजे काय ना, ए इज इक्वल टू मायनस जी थीटा. ओके, ए इज इक्वल टू मायनस जी थीटा. आता तुम्ही म्हणाल सर हे तर मिळालं, ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन, ए म्हणजे ॲक्सेलरेशन, जी म्हणजे काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, 9.8 आणि त्यानंतर थीटा म्हणजे काय असणार आहे, तो अँगल असणार आहे जो छोटासा आपण अँगलने शिफ्ट केलेला आहे, तो पेंड्युलम. ओके, तर ती ते व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर टाइम पिरियड होतं आणि त्याच्यामध्ये याचा काय संबंध, टाइम पिरियड फाइंड आउट करण्यासाठी ह्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय. ओके, आता ए मिळालं आहे, जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आता थीटाची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट कराल का, इथे बघा थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट कराल का, काय असणार आहे, ही पूर्ण लेंथ किती आहे, टोटल एल आहे ना, ही पूर्ण लेंथ किती आहे, एल आहे, समजते. तर त्याच्यानंतर ही पूर्ण लेंथ हा इथून शिफ्ट होते ना, ही पण एलच असणार आहे. ओके, इथे पेंडुलम आहे, ही पण एल असणार आहे, ही पण एल असणार आहे आणि ही एक्स असणार आहे. थोडंसं शिफ्ट करतोय ना आपण, डायग्राम अशी काढायची होती, थोडंसं अशी काढायची. ओके, आता बघा ही पण एलच आहे, तर ही पण एलच असणार आहे, स्ट्रिंग तीच आहे ना, आणि किती डिस्प्लेस केलं आहे, एक्स. आता मला सांगा, एकदम लहान डिस्प्लेसमेंट केलं आहे, खूपच लहान. म्हणजे आता हा जो पेंड्युलम इथे आहे तो समजा मी इथे नेला तर तो असा स्ट्रेट जाईल का, नाही ना, तो थोडासा असा कर्वमध्ये जाणार ना, कर्वमध्ये जाईल ना, असं कर्वमध्ये सर्कल तयार होईल ना, कर्व असेल तर सर्कल होईल. पण मला सांगा खूपच लहान, एकदम जर लहान डिस्प्लेसमेंट केलं म्हणजे इथून पण एकदम असं लहान, खूपच लहान, तर खूपच लहान, तर हा जो कर्व आहे हा कर्व कन्सिडर केला नाही जात, हा एकदम स्ट्रेट लाईन कन्सिडर केला जातो. कारण एवढा लहान कर्व ॲज अ स्ट्रेट लाईन म्हणून कन्सिडर करतात. जर मोठा असेल तर कर्व दिसतोय ना, तो बघा मोठा आहे तर कर्व दिसतोय, पण एकदम छोटा जर असेल तर काय एकदम स्ट्रेट लाईनच कन्सिडर केली जाईल ना. आणि तीच स्ट्रेट लाईनचं डिस्प्लेसमेंट आहे ए वाले एक्स. म्हणजे आपण जो छोटासा त्याला पुश केलेला आहे ना, खूप लहान अँगलने पुश केलेला आहे ना, तर तो डिस्प्लेसमेंट पण किती झाले, खूप लहान पुढे गेलेला आहे, म्हणून तो एक्स कन्सिडर केला आणि ही लेंथ तर आहे ॲज इट इज. ओके, मग आता हा एक्स आहे ना हा खूप लहान, मग तुम्ही म्हणाल की सर मग मोठी का काढली, मोठी जर डायग्राम काढली नाही तर कळणारच नाही तुम्हाला. ओके, तर आता हा एक्सने शिफ्ट केलेला आहे पुढे आणि हा थीटा आहे आणि तो खूप लहान आहे, खूप लहान आहे. इमॅजिन होते तुम्हाला खूप लहान असणार आहे. आता एखादी कर्व असेल, अशी जी कर्व आहे तिला तुम्ही झूम 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 करत गेलात आणि तिच्या एका पार्टला बघितलं तर ती स्ट्रेट लाईनच दिसेल, तर ती स्ट्रेट लाईन ही आहे आणि तीच स्ट्रेट लाईन ही आहे, इथे कन्सिडर केलेली आहे. ओके, आता हा अँगल किती असणार आहे, 90 ना. ही जर एखादी स्ट्रेट लाईन आहे, ही जर एखादी बघा ना, ह्याला रिझॉल्व केलं या वेटला. ओके, तर तीच लाईन ही पण फॉलो करणार ना, तर इथे काय येणार आहे, 90 डिग्रीज येणार आहे ना, समजते. एखादी स्ट्रेट लाईन आहे तर 90 डिग्रीज असणार आहे ती. तर आता ही जर 90 डिग्री आहे, ही जर 90 डिग्री आहे तर ही जर 90 डिग्री आहे तर मग ह्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करणार, म्हणजे थीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. तर बघा आता हा 90 डिग्री आहे तर इथे एक्स आहे, सॉरी इथे थीटा आहे, तर एक्सची व्हॅल्यू काय येईल, साइन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा ना. साइन थीटाची, तो फॅन बंद झाला म्हणून आवाज येतोय. तर इथे एक्स आहे, इथे एल आहे आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर साइन थीटाचा फॉर्म्युला वापरा. साइन थीटा काय असतो,
अपोजिट अपॉन हायपोटेनिस ना, तर साइन थिटा काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेनिस. तर हायपोटेनिस काय एल समजतंय, हायपोटेनिस काय असणार आहे एल असणार आहे, समजतंय ना, हायपोटेनिस काय असणार आहे एल असणार आहे. तर डिरेक्टली लिहून घ्या, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय येणार आहे अपोजिट अपॉन हायपोटेनिस. हायपोटेनिस काय एल आहे. तर तुम्ही म्हणा सर साइन थीटा लिहायचं ना, पण साइन थीटा इज इक्वल टू थीटा कन्सिडर केलंय ना, कारण थीटा खूपच स्मॉल आहे म्हणून डिरेक्टली साइन थीटा इज इक्वल टू थीटा कन्सिडर केले. मग थीटा इज इक्वल टू काय मिळाला एक्स बाय एल. मग हीच व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. कशाने मिळाले हे समजले तुम्हाला. ओके, तर आता पुढे जाऊयात. ओके, आता पुढे जाऊ. तर थीटाची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू जी, थीटाची व्हॅल्यू काय आली एक्स बाय एल. ही एक्स बाय एल व्हॅल्यू कशी येते हेच मुलांना कळत नाही. साइन थीटा वापरलाय, सिंपल ट्रिगो वापरलेला आहे तिथे. ओके, ती तर व्हॅल्यू मिळाली, म्हणजे ही व्हॅल्यू मी परत वर लिहून देतो जी एक्स आणि इथे एल. ओके, ही तर मिळाली ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येतंय का, समजा जी आणि एल जर कॉन्स्टंट असेल ना, तर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स येतोय बघा. म्हणजे ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट येते, समजतंय का. जर जी आणि एल ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट आणि इज इक्वल टू निगेटिव्ह केला तर डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन येईल. तर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट येणार आहे, पण निगेटिव्ह. ओके, जेवढं डिस्प्लेसमेंट झालं असेल त्याच्या टुवर्ड्स दी ॲक्सेलरेशन असणार आहे. ओके, आता ही तर व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण पुढे जाऊयात. ओके, तर पुढे जाऊयात आपण. ए इज इक्वल टू मायनस जी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हे तर मिळालं ॲक्सेलरेशन. ओके, पण आपण जे ॲक्सेलरेशन फाइंड आउट करणार ना त्याचं फक्त आपण मॅग्निट्यूड घेणार आहोत. मॅग्निट्यूड म्हणजे आता आपल्याला जो टाइम पिरियडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना त्याच्यासाठी आपण फक्त मॅग्निट्यूड घेणार. आणि फक्त मॅग्निट्यूड काय असणार आहे मग जी एक्स बाय एल. निगेटिव्ह साईन निघून गेली ना, निगेटिव्ह साईन निघून गेली, वेक्टर क्वांटिटी असते ना, पण मग आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, फक्त मॅग्निट्यूड पाहिजे म्हणून आपण काय केलं निगेटिव्ह साईन काढून टाकली आणि त्याचा फक्त नंबर घेतलेला आहे. बघा मॅग्निट्यूड मध्ये मॅग्निट्यूडची जर व्हॅल्यू घ्यायची असेल ना आपल्याला, मॅग्निट्यूडची जर व्हॅल्यू घ्यायची असेल तर -5 आणि +5 असेल तर ह्यांच्यामध्ये मॅग्निट्यूड काय आहे 5 आहे. ओके, तर मॅग्निट्यूड घेणार 5, समजते 11th स्टँडर्ड झाले. ओके, आणि त्याच्यानंतर डिरेक्शन असेल ना तर डिरेक्शन मायनस किंवा प्लस साईन डिसाईड करते, पण मॅग्निट्यूड काय असतो सेमच असतो दोघांसाठी आणि मॅग्निट्यूड पॉझिटिव्हच असतो ना, म्हणून मॅग्निट्यूड पॉझिटिव्ह घेतलेला आहे. पुढच्या सॉल्व्हिंगसाठी ॲक्सेलरेशन आपल्याला पॉझिटिव्हमध्ये पाहिजे म्हणून ॲक्सेलरेशनचं फक्त मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. तर मॅग्निट्यूड काय मिळालं जी एक्स बाय एल. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता बघा ए बाय हा एक्स खाली घ्या इज इक्वल टू जी बाय एल. ओके, असं पण लिहून ठेवू शकतो किंवा ही व्हॅल्यू एवढीच राहू द्या. आता पुढे जाऊयात आपण. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय होता 2 बाय ओमेगा, सॉरी ओमेगा, इथे मी म्यू लिहिलं, इथे ओमेगा असणार आहे. आठवते ओमेगा इज इक्वल टू 2 बाय टी होता, तर टी इथे गेला आणि ओमेगा इथे आला आहे, तोच लिहिलेला आहे. ओके, ही व्हॅल्यू इथे संपलेली आहे. इथे आता आपण ओमेगाची टाइम पिरियडची व्हॅल्यू काढतोय. आता इथे ओमेगा आलेला आहे बघा, इथे ओमेगा आलेला आहे. आता ओमेगाची व्हॅल्यू किती असू शकते, ओमेगाची व्हॅल्यू कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात येते बघा. ओमेगाची व्हॅल्यू कशाने तरी सांगितलेली असेल ना, स्टार्टिंगला केलेलं तुम्हाला आठवतंय का. एकदम स्टार्टिंगला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू -2x मिळाली, -ओमेगा2x मिळालेली एकदम स्टार्टिंगच्या SHMला. पण आत्ता आपण ॲक्सेलरेशन काय घेतोय पॉझिटिव्ह ना, तर आत्ताचं पण ॲक्सेलरेशन आपण पॉझिटिव्ह घेणार. ए इज इक्वल टू ओमेगा2x. ओके, ए इज इक्वल टू ओमेगा, हे SHMचं आहे ॲक्सेलरेशन. ओके, हा फॉर्म्युला वेगळा ठेवा सेपरेट, कारण आता आपण ओमेगाची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करणार आहोत. ओके, तर आता ओमेगा2 इज इक्वल टू ए बाय एक्स. तर ओमेगाची व्हॅल्यू काय मिळेल ए बाय एक्स अंडर रूट ऑफ काय, कारण स्क्वेअर काढून टाकलेला आहे. ओके, आता ओमेगाची व्हॅल्यू किती मिळाली अंडर रूट ऑफ ए बाय एक्स. ती व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा टी मध्ये, किंवा ए बाय एक्सची व्हॅल्यू बघा इथे काय ए बाय एक्सची व्हॅल्यू ती पाहिजे तर पहिले जी बाय एल पुट करा आणि मग ओमेगाची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा. म्हणजे इथे जर नंबर दिले तर इथे पाहिजे तर नंबर 1च द्या, इथे नंबर 2 द्या.
म्हणजे आता ए बाय एक्सची व्हॅल्यू आहे जी बाय एल, ती व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट करत आहोत. म्हणजे ए बाय एक्स इज इक्वल टू जी बाय एल पुट इन इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 काय आहे, ओमेगा इज इक्वल टू ए बाय एक्स, म्हणजेच किती झालं जी बाय एल. ओमेगाची व्हॅल्यू किती मिळाली, जी बाय एल. आता ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, जी बाय एल आहे ना, ती इक्वेशन 1 मध्ये पुट करा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू जी बाय एल पुट इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा, आणि ओमेगाची व्हॅल्यू काय, अंडर रूट ऑफ जी बाय एल. ह्याला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल, म्हणजे 2 पाय आणि एल बाय जी, म्हणजे तुम्हाला मिळणार ही व्हॅल्यू. ओके, समजलंय. इझी होतं डेरिव्हेशन, पण खूप इथल्या तिथल्या व्हॅल्यूज वापरलेल्या आहेत. कधी रिस्टोरिंग फोर्स तो मायनसमध्ये होता, तर त्याच्यानंतर फक्त मॅग्नेट्यूड कन्सिडर करून त्याला प्लसमध्ये घेतलेले आहेत, त्या व्हॅल्यू इथे लिहिलेल्या आहेत. ओके, तर आता बघा, पेंड्युलम जर तुम्हाला दिलेला असेल आणि त्यांनी सांगितलं की पेंड्युलमचा टाइम पिरियड काय असणार आहे ते कॅल्क्युलेट करा, तर तुम्ही कसं करणार, पेंड्युलमची लेंथ, आता तुम्ही जी दोरी घेतलेली आहे त्याची लेंथ तुम्हाला माहितीच असते, तुम्ही स्केलने मेजर कराल, आणि त्यानंतर जीची व्हॅल्यू काय 9.81 ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्यांना डिवाइड करणार, त्यांचं रूट काढणार, त्या रूटला तुम्ही पायने म्हणजे 3.14ने आणि 2ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्या पेंड्युलमचा टाइम पिरियड मिळेल. आणि ह्याच व्हॅल्यू प्रॅक्टिकल एक्झाममध्ये कॅल्क्युलेट कराव्या लागतात, आणि प्रत्येकाला पेंड्युलम मोठा दिला जातो, लहान दिला जातो, आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात. काही मुलं रट्टा मारून जातात, त्याच्यापेक्षा हा एक फॉर्म्युला करा, व्हॅल्यू पुट करा, तिथल्या तिथे कॅल्क्युलेट कराल आणि निघून पण तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाममध्ये. समजले हे डेरिव्हेशन, आणि जरी प्रॅक्टिकल एक्झामला नाही आलं ना तरी फायनल्सला हे डेरिव्हेशन येणारच, म्हणून तुम्ही हे डेरिव्हेशन करणार आहात, लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा टॉपिक आहे, म्हणजे पुढचा टॉपिक या वर्षी नवीन टाकलेला आहे, तर मे बी तो एक्झामला येऊ शकतो. तर SHM जे आपण केलेलं होतं एवढ्या याच्या आधी करत होतो, ते SHM सगळे लिनियर SHM होते. बघा, मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलेलं लिनियर SHM आणि अँग्युलर SHM असे वेगवेगळ्या प्रकारे येणार आहेत. तर लिनियर SHM एवढ्या वेळ आपण केलं, आता आपण अँग्युलर SHM करणार आहोत. ओके, काय करणार, अँग्युलर SHM. तर सर्वात पहिले आठवतं लिनियर SHM ची आपण डिफरन्शियल इक्वेशन केलेली. ओके, md2x अपॉन dt² प्लस k/m इंटू x इज इक्वल टू 0. ती इक्वेशन केलेली डिफरन्शियल इक्वेशन, तशी डिफरन्शियल इक्वेशन आपण अँग्युलर साठी करणार आहोत. म्हणजे अँग्युलर SHM आणि लिनियर SHM सेम असणार आहे, फक्त इथे अँग्युलर आणि इथे लिनियर. ओके, तर त्याचं डेरिव्हेशन आहे. तर त्याचं डेरिव्हेशन दिलेलं काय माहिती आहे का त्यांनी, की इथे एक डिस्क आहे, समजा अशी एक डिस्क आहे तुमच्याकडे, आणि त्या डिस्कच्या एकदम सेंटरला ही थ्रेड किंवा कुठली तरी वायर लावलेली आहे. ओके, ती वायर एकदम नायलॉनची असेल. ओके, तर ती नायलॉनच्या वायरने ती पूर्ण अटॅच केलेली आहे. ओके, ती पूर्ण अटॅच केलेली आहे, म्हणजे एक्झॅक्टली सेंटरला लावली आहे. सेंटरला लावल्याच्या नंतर तिथून थोडासा फोर्स लावला आपण, म्हणजे असं तिला ट्विस्ट केलं. कुठल्या डिरेक्शनला फिरते बघा, ती अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला आहे ना, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला आहे, म्हणजे ती डिस्क तर तशी फिरते. ओके, तर त्याच्यावरती काय प्रोड्यूस होणार, टॉर्क. समजतंय, आपण स्ट्रेट जर असेल, लिनियर असेल तर आपण फोर्स लावतो. ओके, किंवा आपल्याला फोर्स मिळतो, पण आपण फिरवलं तर काय तयार होणार, टॉर्क. एखादा तुमचा डोअर जर तुम्ही ओपन केला तर डोअर जिथे जॉईंट आहे ना तिथे टॉर्क प्रोड्यूस होतो. ओके, तर टॉर्क काय असणार आहे त्याचा. ओके, तर आपण बघा लिनियर SHM मध्ये काय केलेलं, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x होता ना, F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x, म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट होता. इकडे काय येणार, टॉर्क इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंटच असणार आहे, पण हे असणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आठवतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो, थीटाने. ओके, अँग्युलर ॲक्सेलरेशन कशाने डिनोट करतो, अल्फाने. ओके, अँग्युलर वेलोसिटी कशाने डिनोट करतो, ओमेगाने. ओके, मग तुम्ही म्हणा सर इथे ओमेगा तिथे ओमेगा, त्याचं काय फरक, ते डिपेंड करतं की चॅप्टर कुठलं आहे. मग तुम्हाला कळणार कसं, एक्झाममध्ये बघायचं क्वेश्चन कुठल्या चॅप्टरचा असू शकतो. हा जर ऑसिलेशनचा आहे तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी, हा जर डायनामिक्सचा आहे अँग्युलर वेलॉसिटी.
ओके, आणि त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या असतात, तशा मॅनरमध्ये लिहून दिलेल्या असतात, ते तुम्हाला कळेल. ओके, तर टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. हे लिनियरमध्ये आहे, हे अँग्युलरमध्ये. आता टॉर्क जर इज इक्वल टू ची साईन काढायची तर कॉन्स्टंट येणार. कॉन्स्टंट तिथे काय घेतलेला आपण, -k घेतलेला, इथे काय येणार -c घेऊया. ओके, टेक्स्टबुकमध्ये -c घेतलेला आहे. म्हणजे काय, आता तुम्ही समजा इथे फोर्स लावला, इथे फोर्स लावला, तो तसा फिरेल, तिथे काही वेळाने फिरल्याच्या नंतर तो परत उलटा पण फिरेल ना. असा गोलच नाही फिरणार ना शक्तिमान सारखा, असा गोल थोडी ना फिरत बसणार आहे. इथे जाईल, एका पोझिशनला थांबेल आणि परत मागे येईल, मागे येऊन परत थांबेल, परत असा गोल गोल फिरेल ना. समजते ऑसिलेशन कसं परफॉर्म करतो, असा परफॉर्म करतो आणि थांबतो. हे कसं परफॉर्म करणार, असं, आणि त्यानंतर परत उलटा फिरेल, परत सरळ फिरेल, परत उलटा फिरेल, तसा ना. तर जो उलटा फिरतोय ना, तो उलटा फिरण्यासाठी जो फोर्स लागणार आहे, त्याच्यामुळे आपण इथे मायनस साईन कन्सिडर केलेली आहे. तिथे -k का कन्सिडर करतो, मेन पोझिशनला परत येत असतो, म्हणून आपण त्याला मायनस कन्सिडर करतो. इथे काय असणार आहे, जो आपण ओरिजिनल पोझिशन पासून असं फिरवलंय तिथेच परत येण्यासाठी मागे ट्रॅव्हल करतोय ना, तर ती साईन इथे असणार आहे मायनस, म्हणून इथे काय कन्सिडर करणार, -k कन्सिडर करणार आहे. ओके, तर -c कन्सिडर करणार, माय मिस्टेक. -c कन्सिडर केलं, ह्याला पाहिजे तर नंबर 1 दे. आता इथे काय होतं, F इज इक्वल टू -k होतं. त्याच्यानंतर फोर्सचा प्रॉपर फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ॲक्सेलरेशन ना, हे तिथे केलेलं. तर इथे टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, तुम्ही म्हणाल सर टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण अँग्युलरमध्ये टॉर्कचा फॉर्म्युला काय होता, आठवतंय, डायनामिक्समध्ये केलेला आपण टॉर्कचा फॉर्म्युला, रोटेशनल मोशन जो टॉपिक होता त्याच्यामध्ये टॉर्कचा फॉर्म्युला काय मिळालेला, मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये मिळालेला. आठवतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता रोटेटिंग बॉडी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आलाच. ओके, तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये टॉर्कची व्हॅल्यू किती मिळाली, I अल्फा. म्हणजेच टॉर्क इज इक्वल टू काय असतो, I अल्फा. ओके, इथे F इज इक्वल टू ma होतं लिनियरमध्ये, इथे टाऊ इज इक्वल टू I अल्फा येणार, कारण इथे मोमेंट ऑफ इनर्शिया आलेला आहे. आता दोन्ही फोर्स इक्वलच असणार आहेत ना, तो जेवढा फिरलाय तेवढाच आपण मागे येणार, म्हणजे दोन्ही फोर्सला इक्वेट करा. तर I अल्फा इज इक्वल टू -c थीटा. ओके, आता I अल्फा. ओके, अल्फा काय होता, काय म्हटलेलं मी, अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन ना, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, तर आता हा मायनस मध्ये या साईडला आला की प्लस, I अल्फा प्लस c थीटा इज इक्वल टू 0. आता हे काय अँग्युलर असेल तरी पण काय ॲक्सेलरेशन आहे, तर ॲक्सेलरेशन कशाने फाइंड आउट करतो आपण, वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर ॲक्सेलरेशन मिळेल, डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तर वेलॉसिटी मिळेल. म्हणजे ॲक्सेलरेशन पाहिजे असेल तर डिस्प्लेसमेंटला किती वेळा डिफरन्शिएट किती वेळा करणार, 2 वेळा ना. झाले SHM मध्ये हे, जर ॲक्सेलरेशन पाहिजे तर डिस्प्लेसमेंटला 2 वेळा डिफरन्शिएट करणार, म्हणजे ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटचं डबल डेरिव्हेटिव्ह असतं. म्हणजेच इथे पण असणार, तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह काय टाइम प्लस c थीटा इज इक्वल टू 0. ही मिळाली डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. ही मिळाली लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM, आणि ती वाली होती प्लस k x इज इक्वल टू 0. ही होती लिनियर SHM, ही होती अँग्युलर SHM. इथे काय d2x आपण dt2, हे काय होतं ॲक्सेलरेशन, हे पण होतं ॲक्सेलरेशन, ते लिनियर ॲक्सेलरेशन म्हणून इथे x आलेला, हे अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणून इथे थीटा आलाय. समजतंय, असं असणार आहे. याच्यापेक्षा जास्त काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. ते लिनियरसाठी केलेलं, हे अँग्युलरसाठी केलंय. त्याच्यामध्ये फोर्स इज इक्वल टू ma आलेला लिनियरसाठी, इथे टॉर्क इज इक्वल टू I अल्फा येणार आहे अँग्युलरसाठी, मोमेंट ऑफ इनर्शिया वापरलेली आहे, तीच व्हॅल्यू फाइंड आउट केलेली. ओके, समजलंय तुम्हाला, हे पण लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय आहे की मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मी एखादा मॅग्नेट प्लेस केला आणि त्याला रोटेट केला तर कुठला फरक होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं, याच्यावरती बेस्ड एक डेरिव्हेशन आहे. तुम्हाला हेडिंग दिली त्यांनी टेक्स्टबुकमध्ये की मॅग्नेटिक मोमेंट असं का ते सांगितलेलं आहे. आता मला डेरिव्हेशन आठवतं तर मी डेरिव्हेशन लिहिलं आहे, डायग्राम तरी काढलेले आहे, तर याच्याशीच रिलेटेड तुम्हाला आहे.
आणि याच्यानंतरचा टॉपिक आहे ना काहीतरी फोर्स आणि म्हणजे फोर्स ऑसिलेशन आणि फ्री ऑसिलेशन म्हणजे नॅचरल ऑसिलेशन, ह्यांच्यावरती थोडंसं डिफरन्सिएशन किंवा त्याच्यावरती व्हॅल्यूज दिलेले आहेत. ते तुम्ही करणार आहात, ते फक्त तुम्ही थिअरी आहे ती जरी टेक्स्टबुकमध्ये आहे तुम्ही वाचली ना तरी तुम्हाला इझिली कळेल. त्याच्यामध्ये 1-2 ग्राफ दिलेले आहेत, ते इझिली कळतील तुम्हाला, फक्त तुम्हाला वाचायचे आहेत ते. ओके, त्याच्यामध्ये आपण टाइम नाही वेस्ट करणार. ओके, तर हे डेरिव्हेशन आपण करूयात. ह्या डेरिव्हेशनमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की एक मॅग्नेट आहे. आता हा दिसतोय का तुम्हाला, हा मॅग्नेट, हा एक स्क्वेअरवाला रेक्टँगल आहे बघा. हा जो रेक्टँगल आहे ना तो हा मी त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेला आहे. म्हणजे ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तो मॅग्नेट ठेवलेला आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये मी तो मॅग्नेट ठेवलेला आहे आणि त्या मॅग्नेटचे हे 2 पोल आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे वापरलेले आहेत. ओके, डायपोल मोमेंट काय असतो हे सगळं झालं 11th स्टँडर्डला. ओके, तर ते सगळे ह्याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. ओके, म्हणजे काय असतं, समजा इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे. ओके, 2 चार्जेस आहेत. समजा हा मायनस क्यू, म्हणजे मॅग्नेट्यूडमध्ये चार्ज तर सेमच असणार. हा जो जर मायनस असेल तर हा प्लसमध्ये असेल. मॅग्नेट्यूड सेम असेल, फक्त डिरेक्शन वेगळं असेल. ओके, तर ह्या चार्जच्या सेंटरपासून ह्या चार्जच्या सेंटरपर्यंतचं काहीतरी डिस्टन्स असेल. समजा ते डिस्टन्स आहे 2a. तर आता हे चार्जेस आहेत ना, तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय असतो तर तो p ने डिनोट करतात. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कसा फाइंड आउट करतो आपण, दोन्ही चार्जचा जो मॅग्नेट्यूड आहे तो मॅग्नेट्यूड घेणार. तर मॅग्नेट्यूड काय आहे, क्यू ना, तर क्यू घ्या मॅग्नेट्यूड इनटू दोन्ही चार्जेसच्या मधलं डिस्टन्स, तर ते किती असणार आहे 2a. ते हे मिळालं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. हे झालं इलेक्ट्रिकसाठी. तर मॅग्नेटचं काय असणार आहे, समजा इथे एक मॅग्नेट आहे, तर इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे. हा काहीतरी साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. म्हणजे साऊथ पोल आणि नॉर्थ पोलमध्ये पण काहीतरी मॅग्नेट्यूड्स असणार ना, म्हणजे काहीतरी चार्जेस असतील. ओके, पोल्स आहेत ना ते, तर पोल्सला पण काहीतरी स्ट्रेंथ व्हॅल्यू असेल ना. तर इथली स्ट्रेंथ व्हॅल्यू आहे m, इथली पण आहे m. म्हणजे एखादा मायनस असेल, एखादा प्लस असेल, म्हणून तर बॅलन्स करतात ना. एखादा मायनस असेल, एखादा प्लस असेल, तर त्या दोघांमधलं डिस्टन्स समजा काहीतरी 2l आहे. तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असेल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कसा फाइंड आउट करतो आपण, मॅग्नेट्यूड ऑफ चार्जेस किंवा स्ट्रेंथवाली जी मॅग्नेट्यूड आहे तो इनटू त्या दोघांच्या मधलं डिस्टन्स. म्हणजे काय होणार, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m ने डिनोट करतो आपण. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू मॅग्नेट्यूड, दोघांपैकी कुठला तरी एक घ्या, m इनटू दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे 2l. ओके, हा झाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, हा झाला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात. आपण 11th स्टँडर्डचं लेक्चर घेत नाही आहोत, 11th स्टँडर्डला हे सगळं झालेलं आहे. ओके, आपण आता पुढे जाऊया. आता याच्यामध्येच वेळ लागेल. 11th स्टँडर्डचे टेक्स्टबुक चेक करा, त्याच्यामध्ये छोटे छोटे फॉर्म्युलाज पण दिलेले आहेत. ते फॉर्म्युला आता मी एक्सप्लेन नाही करत असणार. ओके, तर पुढे जाऊयात आपण. आता काय करणार माहिती आहे का, याच्यामध्ये हा टॉर्क आहे. ओके, एक मिनिट, इथे हा अँगल आहे. ओके, तर आता पुढे काय करू शकतो, ह्या दोघांच्या मधलं हा जो पोल आहे आणि हा जो पोल आहे यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे बघा, 2l दिलेला आहे. ओके, डिस्टन्स किती आहे 2l. आणि त्यानंतर ह्या पॉईंट पासून एक फोर्स बघा वरती ऍक्ट करतोय, ह्या पॉईंट पासून एक फोर्स खाली ऍक्ट करतोय, म्हणजे टॉर्क अप्लाय होतोय ना. इथून जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण तो मॅग्नेट ठेवलेला आहे. ओके, तर तो मॅग्नेटिक फील्ड मधला जो मॅग्नेट आहे तो जर रोटेट केला तर तो मॅग्नेटिक फील्डला कट करेल ना, कशात तरी कट करेल. जर कट करेल तर करंट प्रोड्यूस होईल. ओके, तर ह्याच्यामध्ये करंटच्या व्हॅल्यू तर नाही आहेत, पण ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठल्या आहेत ते आपण काढणार आहोत. करंट आणि ते आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये करूयात. ओके, ह्याच्यामध्ये काय होईल, हा टॉपिक ह्याच्यातला नव्हताच, हा त्याच्यातलाच एक छोटासा टॉपिक ह्याच्यामध्ये त्या लोकांनी टाकलेला आहे. टाऊची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. म्हणजे आता बघा, ही बॉडी इथे रोटेट करते ना, रोटेट करते, अशी ऑसिलेट नाही करते, रोटेट करते, म्हणजे काय ना टॉर्क येणार. ओके, तर आपण मागाशी टॉर्क काढलेला. ओके, तर ह्याच्यामध्ये टॉर्क काय येणार, ह्याच्यामध्ये टॉर्क काय येणार माहिती आहे का, हा जो फोर्स आहे ना, हा जो फोर्स दिसतोय एकच कन्सिडर करू, हा नको कन्सिडर करायला, आपण तोच कन्सिडर करू, त्याच्यावरून कळेल तुम्हाला. ओके, तर त्या फोर्सला मी रिझॉल्व करणार 2 कंपोनंटमध्ये. त्या फोर्सला मी रिझॉल्व करणार 2 कंपोनंटमध्ये. कुठला कंपोनंट, आता फोर्स कुठे बी आहे ना, तर
इथेच आता इथे समजा इथे अँगल आहे थीटा, तर इथे पण किती येणार थीटा, म्हणजे हा कंपोनंट काय असेल बी कॉस थीटा आणि हा कंपोनंट काय असणार आहे बी साइन थीटा. ओके, म्हणजे आता तो आपण वर खेचलाय तर तो रोटेट कुठल्या साईडला करतो, ह्या साईडला ना, ह्या साईडला रोटेट करतो बघा. तो आता मॅग्नेट समजा असा आहे आणि मी जर वर खेचला त्याला तर तो असा रोटेट करेल ना, असा तर नाहीच करणार, असा रोटेट करेल. समजते, असा जर रोटेट करेल तर टाऊची व्हॅल्यू किती आहे, टाऊची व्हॅल्यू किती येणार आहे मी तुम्हाला सांगतो. टाऊचा फॉर्म्युला काय असतो, टाऊचा फॉर्म्युला म्हणजे टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ना. आता हे तर परपेंडिक्युलरच असणार आहे. ओके, पण ह्याच्यामध्ये त्यांनी डायपोल मोमेंट वापरलेला आहे. डायपोल मोमेंट म्हणजे कुठला, मॅग्नेटिव्ह डायपोल मोमेंट, म्हणजे तो म्यूने डिनोट केलाय त्यांनी 11th स्टँडर्डला नाही 12th स्टँडर्डला. 11th स्टँडर्ड त्यांनी काय एमने डिनोट केलेला, 12th स्टँडर्ड त्यांनी म्यूने डिनोट केलंय की म्यू म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इनटू परपेंडिक्युलर फोर्स. आणि परपेंडिक्युलर फोर्स काय बी साइन थीटा, परपेंडिक्युलर फोर्स काय बी साइन थीटा. ओके, हा झाला टॉर्कचा फॉर्म्युला. काय होता टॉर्कचा फॉर्म्युला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ना. तर फोर्स कुठल्या मॅनरमध्ये मिळत होता, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आणि सॉरी फोर्स कुठल्या मॅनरमध्ये मिळतोय बी साइन थीटा, आणि डिस्टन्स काय कुठल्या मॅनरमध्ये मिळते, मॅग्नेटिव्ह डायपोल मोमेंट. आठवते मॅग्नेटिव्ह डायपोल मोमेंटमध्ये आपण काढलेलं, इथे 2a सांगितलेलं, इथे 2l सांगितलेलं, त्या मॅनरमध्ये इथे म्यू दिलेला आहे. आणि जरी समजलं नाही तर एकच व्हॅल्यू अशी लक्षात ठेवा की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इंटू बी साइन थीटा ही व्हॅल्यू टॉर्कची मिळत आहे याच्यामध्ये, या डेरिव्हेशनमध्ये. एवढं तरी लक्षात ठेवा. ओके, आता ते तर झालं, पण आता बॉडी रोटेट करते ना, बॉडी आता रोटेट करते म्हणजे अशी ऑसिलेशन परफॉर्म करते, पण रोटेशनल डायनामिक्समध्ये. ओके, अशा डायनामिक्समध्ये ती ऑसिलेशन परफॉर्म करते. तर त्याचा टॉर्क काय असणार आहे, त्याचा टॉर्क काय असणार आहे आय अल्फा ना. समजते, हा टॉर्क आपण ह्या बॉडीचा काढला, पण रोटेटिंग बॉडीचा टॉर्क काय कन्सिडर करतो हाच, जसं आपण डिफरन्शियल इक्वेशन इन अँग्युलर मध्ये केलेलं. समजते, तसंच याच्यामध्ये काढला, म्हणजे हे दोन्ही टॉर्क ऑलमोस्ट सेम असतील ना, ऑलमोस्ट कशाला सेमच असतील, मग दोघांना इक्वेट करा. आय अल्फा इज इक्वल टू म्यू बी साइन थीटा. आता बघा, जे आपण पेंड्युलम मध्ये केलेलं बघा की थीटा खूपच स्मॉल होता, इन्फायनिटेसिमली स्मॉल होता, म्हणून साइन थीटाला काय केलेलं आपण थीटा कन्सिडर केलेलं ना. तर ह्याच्यामध्ये पण साइन थीटाला काय करणार आपण थीटा कन्सिडर करणार, म्हणजे काय येणार आहे आय अल्फा इज इक्वल टू म्यू बी थीटा. ओके, कारण थीटा खूपच स्मॉल आहे, कारण हा खूपच स्मॉल अमाऊंटमध्ये आपण त्याला शिफ्ट केलेला आहे, खूपच स्मॉल अमाऊंटमध्ये. जर एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये असणार आहे तर साइन थीटा इज इक्वल टू थीटा कन्सिडर केलेला आहे. आता ही व्हॅल्यू मिळालेली आहे तुम्हाला. ओके, आता ह्याच्या पुढे काय करू शकतो आपण. ओके, तर आता तुम्हाला एक व्हॅल्यू आठवत असेल, एक मिनिट हां बरोबर आहे. तर तुम्हाला एक व्हॅल्यू आठवत असेल की मगाशी बघा ती बॉडी अशी उलटी फिरली, उलटी ज्या फोर्सने फिरलेली, तर परत मागे फिरताना तो रिस्टोरिंग फोर्स वापरत होतो, तो रिस्टोरिंग फोर्स निगेटिव्ह कन्सिडर करत होतो. आठवते, रिस्टोरिंग फोर्स निगेटिव्ह कन्सिडर करत होतो. आता इथे बघा, ही बॉडी जर अशी रोटेट करते तर त्याच्यानंतर ती परत अशी जर खेचली आणि त्यानंतर परत सोडली तर ती परत मागेच येणार आहे ना. समजते, आता बघा इथे हिंज केलेला आहे मॅग्नेट, आणि तो मॅग्नेट असा ठेवलेला आहे. ओके, आणि त्या मॅग्नेटला आपण असा खेचला आणि परत सोडला तर तो परत असे फ्लक्च्युएट करणार ना, तो असं फ्लक्च्युएट करणार ना तो. समजते, मॅग्नेटिक फोर्स आहे ना त्याच्यामध्ये, आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये तो स्वतःचा पण स्वतःची एनर्जी पण वापरणार ना. तो मॅग्नेट आहे तर त्याची काहीतरी मॅग्नेटिक एनर्जी असेल, तीच मॅग्नेटिक एनर्जी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे, आणि आपण त्याला काय केलं थोडासा फोर्स लावला तर तो तिथे गेला, त्याला सोडल्याच्या नंतर तो परत असा फ्लक्च्युएट होणार आणि ओरिजिनल पोझिशनला यायला बघणार ना, ओरिजिनल पोझिशनला यायला बघणार. तर आपण त्याला खेचलं तर आपण लावलेला फोर्स त्याला सोडला तर तो परत मागे येत होता, तर परत मागे येत होता म्हणून तो काय झाला रिस्टोरिंग फोर्स. म्हणून इथला जो फोर्स असणार आहे ना, हा आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार. समजते, हा जो फोर्स होता हा टॉर्कवाला, हा आपण निगेटिव्हच कन्सिडर करणार होतो, पण तो मला इथे आत्ता आठवलं म्हणून मी तिथे दिले. ओके, म्हणून मी म्हणत होतो की डेरिव्हेशन का नाही होते. ओके, तर इथे मायनस येणार, हा टॉर्क तर प्लस मध्येच असणार आहे. ओके, तर इथे आला मायनस. ओके, कारण तो मागे येतोय ना म्हणून.
आता बघा अल्फा इज इक्वल टू काय येणार, हा आय इथे घेऊन या, तर म्यू बी डिवायडेड बाय आय इंटू थीटा, ह्या मॅनरमध्ये मी लिहून घेतलेलं आहे. आता बघा ही व्हॅल्यू मिळालेली आहे. आता त्याच्यानंतर टाइम पिरियडचा तुम्हाला एक फॉर्म्युला आठवतोय का, टाइम पिरियडचा आपण तो केलेला, टी इज इक्वल टू 2 बाय ओमेगा, ओमेगाच म्यू का लिहितोय ओमेगा. ओके, हा फॉर्म्युला आपण लिहिलेला होता. आता पेंड्युलमच्या ह्याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू काय आलेली, ए बाय एक्स, आठवते, ए बाय एक्स. ओके, म्हणजे काय होता, ओमेगा कोणाला इक्वल होता, ए बाय एक्सला ना, किंवा ओमेगा स्क्वेअर करा. चला आता ते ओमेगा स्क्वेअर जर केला तर इथला ए बाय एक्स निघून जाईल ना, ए बाय एक्स निघून जाईल. ए काय होतं त्याच्यामध्ये पेंड्युलममध्ये ॲक्सेलरेशन आणि एक्स काय होतं डिस्प्लेसमेंट. आता आपण रोटेटिंग बॉडीसाठी करतोय ना, म्हणजे रोटेटिंग बॉडीसाठी ॲक्सेलरेशन काय असणार आहे अल्फा आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे थीटा. समजते मी दोघांना कम्पेअर करून काय सांगतोय, ओमेगा तर सेमच असणार आहे ओमेगा स्क्वेअर, तर इथे ओमेगा स्क्वेअर लिनियर साठी काय होता ए बाय एक्स, तर अँग्युलर साठी काय असणार आहे अल्फा बाय थीटा. ओके, अल्फा बाय थीटा मिळणार आहे व्हॅल्यू ओमेगा एक्सची. तर इथे ओमेगा पाहिजे, तर ओमेगा पाहिजे, तर इथे अंडर रूट ऑफ ए बाय एक्स मिळत होता लिनियर साठी, तर अँग्युलर साठी काय मिळणार आहे अल्फा बाय थीटा. तर आपण काय करणार अल्फा बाय थीटाचीच व्हॅल्यू वापरणार आहोत. समजलंय हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं का, लिनियर आणि अँग्युलर कम्पेअर केलं तर इझिली कळतं. ओके, आता इथे टी इज इक्वल टू 2 बाय ओमेगा ही व्हॅल्यू आहे, डेरिव्हेशन मध्ये ही व्हॅल्यू वापरलेली आहे. तर ओमेगाची व्हॅल्यू अँग्युलर साठी काय येईल अंडर रूट ऑफ अल्फा बाय थीटा. समजते, लिनियर साठी ए बाय एक्स होतं, पेंड्युलम मध्ये लिनियर होतं म्हणून ए बाय एक्स, आता इथे अँग्युलर आहे म्हणून अल्फा बाय थीटा. ए बाय एक्स म्हणजे ॲक्सेलरेशन डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट, इथे ॲक्सेलरेशन डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंटच आहे, फक्त हे अँग्युलर आहे ते लिनियर. ओके, आता ती व्हॅल्यू इथे पुट करा, म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ ओमेगा आहे ना, ओमेगाची व्हॅल्यू काय येणार आहे अल्फा बाय थीटा. ओके, ती व्हॅल्यू तिथे पुट केलेली आहे, म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ हा थीटा वर जाईल, डिनॉमिनेटरला येईल अल्फा. काय केलं डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला लिहिला आहे. आता टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ थीटा ॲज इट इज राहणार. अल्फाची व्हॅल्यू इथून किती मिळालेली आपल्याला बघ, अल्फाची व्हॅल्यू इथून किती मिळालेली आपल्याला. ओके, अल्फाची व्हॅल्यू इथून मिळालेली म्यू बी आय आणि थीटा, मग ती व्हॅल्यू पुट करा, म्यू बी आय डिवायडेड बाय काय मिळालेली थीटा. तर हा जो थीटा आणि हा जो थीटा कॅन्सल होईल आणि आय वरती जाईल, म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय ओमेगा बी, आणि ही मिळाली व्हॅल्यू. ओके, समजते. आपण त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल सर इथे बघा इथे मायनस साईन होती, इथे मायनस साईन होती, ती मायनस साईन इथपर्यंत कन्सिडर केली, इथपर्यंत पण कन्सिडर केली. ओके, मग सर तुम्ही याच्यामध्ये मायनस साईन का नाही कन्सिडर केली, त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये काय होतं ए इज इक्वल टू मायनस स्क्वेअर एक्स होता ॲक्सेलरेशनचं केलेलं बघा आठवते, पण त्याच्यामध्ये आपण काय केलेलं मायनस साईन काढून टाकलेली का, आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे होता सॉल्व्हिंगसाठी. सेम प्रोसिजर इथे पण आहे, इथे मायनस साईन आहे पण आपल्याला सॉल्व्हिंगसाठी फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे म्हणून मायनस साईन काढून टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही काय करणार हे इथपर्यंत लिहिताना इथे आला त्यानंतर खाली एक लाईन लिहिणार, निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द रोटेशन ऑफ दिस इज टुवर्ड्स द मीन पोझिशन, दॅट्स वाय निगेटिव्ह साईन इज मेन्शन, किंवा निगेटिव्ह साईन मेन्शन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेट टुवर्ड्स द मीन पोझिशन. निगेटिव्ह साईन काय मेन्शन करते ते लिहिली इथे लाईन मध्ये, संपलं. आता त्याच्यानंतर टाइम पिरियड साठी जी व्हॅल्यू वापरणार आहे ती फक्त मॅग्नेट्यूड वापरणार आहे, तर त्याच्यासाठी निगेटिव्ह साईन कन्सिडर नाही करणार. ओके, जर निगेटिव्ह साईनची तुम्ही इथे लाईन लिहिली आहे ना, त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली हे स्टार्ट केलं ना तरी चालणार, पण ती निगेटिव्ह साईनची लाईन लिहावी लागणार. समजते. मग टाइम पिरियड चालू झाला. टाइम पिरियड काय होता, ओमेगाची व्हॅल्यू अल्फा बाय थीटा, डायनामिक काय बोलतो रोटेशनलसाठी, मुव्हिंग बॉडीसाठी, रोटेटिंग बॉडीसाठी, हा का, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन डिवाइड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर असतं तर लिनियर ॲक्सेलरेशन डिवाइड बाय लिनियर डिस्प्लेसमेंट आलं असतं अशा प्रकारे. ओके,
पण मग आपण अँग्युलर आहे तर ती व्हॅल्यू इथे पुट केली, अल्फाची व्हॅल्यू इथून काढली, इथे टाकली, फक्त मॅग्नेट्यूड आणि ही व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, म्यू काय असणार आहे, म्यू काय होतं डायपोल मोमेंट ना, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बी काय असणार आहे इंडक्शन, या एक्सटर्नल फील्डचं जे इंडक्शन आहे. आय काय असणार आहे इनर्शिया, आणि त्यानंतर 2π, त्याच्यावर तुम्हाला टाइम पिरियड मिळेल, आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या असतील. ओके, तर हा टॉपिक इथे संपलेला आहे. तुम्हाला जर कन्फ्यूज असेल तर तुम्ही परत व्हिडिओ बघू शकता, कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज का घेतलेल्या आहेत हे पण मी सांगितलेले आहेत, का डिरेक्टली थीटा घेतलं हे पण कळलंय. ओके, तर पुढचा आहे फोर्स आणि फ्री ऑसिलेशन. म्हणजे फोर्स ऑसिलेशन आणि फ्री ऑसिलेशन. म्हणजे फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय, एखादा पेंड्युलम आहे आणि आपण त्याला धक्का मारला तर तो ऑसिलेट करतोय, किंवा एखादी बॉडी आपण खेचत नेतोय, हे झालं फोर्स ऑसिलेशन. फ्री ऑसिलेशन म्हणजे काय, फ्री ऑसिलेशन म्हणजे समुद्राच्या लाटा, कोणी फोर्स लावतोय का त्याला, नाही, ते फ्री ऑसिलेशन आहे ना. तर ते एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवू शकता, आणि त्याची पूर्ण थिअरी आहे. तर त्याची थिअरी कशामध्ये दिलेली आहे, तुमच्या लास्टच्या टॉपिकमध्ये आहे. तर ते तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला इझिली कळणार आहे. ओके, आता ऑलरेडीच व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, ते जर घ्यायला गेलं तर अजून मोठी आहे. तुम्ही फक्त वाचा, तुम्हाला समजेल. त्याच्यावरती हा टॉपिक इथेच क्लोज होत आहे, आणि हा चॅप्टर इथेच संपणार आहे. संपणार आहे म्हणजे संपलेलाच आहे. ओके, तर टॉपिक तुम्ही रिवाइज करा आणि स्वतःचे नोट्स पण बनवत राहा. आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करूच. ओके, तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.